अच्छा शॉट, लेकिन फील्डर थे वहां पे, कोई गलती नहीं करेंगे। कैच। बड़ा आता बॅटर राजला कुठेतरी आता राणाचा कॅप्टन, राणा टीमचे कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा। एक रन, सुंदर गोलंदाजी होते इथे सूरजच्या मार्फातून। खूप सुंदर गोलंदाजी सूरजच्या मार्फातून। चांगला चेंडू यॉर्कर सारखा होता। आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी केली आहे सूरजच्या मार्फातून। सुरेख चेंडू पण खरपूस समाचार, चेंडू सीमारेखा बार, 6 रन। दोन चेंडू बाकी आहेत, धावसंख्या 47। पुढील चेंडू फुल टॉस आहे आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलेला आहे, चेंडू सीमारेखा बार आहे तो दणदणी षटकार। शेवटचा चेंडू, हॅट्रिक चान्स, सुरेख चेंडू कार्पेटच्या सहाय्याने 2 रन कंप्लीट। खाली येऊ कर, खाली जाऊ का या काय इंटरव्ह्यू आहे। टॉस तुम्ही जिंकला आहे तर तुमचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण। तुमच्याकडे असे कोणते खेळाडू आहेत की ते म्हणजे क्षेत्ररक्षण करताना खूप चांगली गोलंदाजी करतील? दैवत आहे, ऋतिक आहे। तुमची अपेक्षा कोणाकडून असणार आहे? सर्वांकडून असेल। ओके, ऑल द बेस्ट। प्रथम फलंदाजी करायची आहे तुम्हाला, किती पर्यंत जाण्याचा टार्गेट असेल? 50+। तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहे की ते 50+ मारू शकतात? आदित्य अजून आहेत, अजून बारू। ओके चालेल, ऑल द बेस्ट। तर टॉच विन झालाय इताडे संघ आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। तरी आपण जरा आता त्वरित जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे।
थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल या आफ्टरनून सेशन मध्ये. आई एकविरा स्पोर्ट्स नांदखेड आयोजित आई एकविरा चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व. पहिला दिवस काही टेक्निकल इश्यू असल्या कारणाने आम्ही थोडा टाइम जर विचार केला तर लाईव्ह देखील बंद होता, समालोचन देखील बंद होतं. आम्ही सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. पहिलं सत्र आपण बघितलं, पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या 55 बनवल्या गेल्या आणि 56 धावांचं लक्ष्य. आणि स्पेशली कल्पेश भोईरचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली. अजय पाटील जेव्हा लवकर बाद झाले असं वाटलं होतं की कुठे ना कुठे कमी धावा बनतील, बट त्यानंतर काय बॅटिंग केली कल्पेशने. रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी त्याने स्वीकारली आणि एक चांगली नॉक कल्पेश भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती पहिल्या इनिंगमध्ये बनवला गेला 55 आणि 56चं टार्गेट आहे. पहिलं षटक अजय पाटील पहिल्या षटकामध्ये तयार होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनर्स ललेश आणि त्यांच्या समेत विशाल आहेत. सो लेट्स प्ले, गेम इज ऑन. 56 हा चेज. बॅटल आहे भरोडी. विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवल. अर्थातच उत्तमजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ, जे पोलीस पाटील आहेत मुठवल गावचे, एक दानशूर व्यक्तिमत्व. अजय पाटील पहिल्या षटकामध्ये राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल अडव्या बॅटने हा फटका किती चांगला आहे पाहावं लागेल. गॅप तर भेदलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजय पाटील वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण केला गेला, चौकार. स्ट्रोक पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्याचा बेनिफिट घेणं गरजेचं आहे. स्टेप आउट झाले होते बट फुल टॉस यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. चौकार आला आणि त्यानंतर अजय पाटीलचा रिप्लाय, सफलता मिळेल. पहिला धक्का फलंदाज ललेशच्या स्वरूपामध्ये. रिप्ले पाहावा लागेल, कारण बघा लास्ट बॉलवरती जी गोष्ट घडली, फुल टॉस होता. कदाचित जर जागेवरती राऊंड खेळले असते तर कुठे ना कुठे मोठा फटका एक्झिक्यूट करण्यामध्ये यश आलं असतं, बट तसं काही घडलेलं नाहीये. फुल टॉस बॉलवरती स्टेप आउट झाले, अगदी लाईन देखील मिस केली. त्याच अनुषंगाने अजय पाटीलला ही पहिली सफलता मिळाली. अजयचा पुढचा बॉल पीएस फिंगर अप LBW च्या स्वरूपामध्ये. आणखीन एक फलंदाजाला आता माघार घ्यावा लागेल. एक चौकार जरूर आला, पण त्यानंतर अजय पाटील नावाची ही दहशत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का, बॅक टू बॅक ब्लोज. पाटीलचं कौतुक करावं लागेल. अजयच्या गोलंदाजीमध्ये एक नेहमी वैशिष्ट्य असतं की कुठे ना कुठे बघा स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो. जर तुम्ही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला तर बोल्ड किंवा LBW ची शक्यता फार असते, आणि त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिला जो चौकार आला तो देखील अक्रॉस द लाईन फटका खेळले होते, 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं की फुलटॉस बॉल मिस केला, त्याच्यावरती बॅटर बोल्ड झाले. त्यानंतर LBW च्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागला क्रमांक 4 वरती. नवीन फलंदाज सूरज येतोय.
बॉल हवेमध्ये हॅट्रिक कम्प्लीट होईल का? फिल्डर आहेत आणि हॅट्रिक कम्प्लीट, विकेट हॅट्रिक दरम्यान हा मान इथनं पटकावला अजय पाटीलने. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली अजय पाटीलची. फार चांगली गोलंदाजी दरम्यान या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 56 डिफेंड करत असताना गोलंदाजीचा दर्जा या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फार चांगला राहिला. याच गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा 56 धावा देखील चेजेबल आहेत, बट कुठे ना कुठे या रन्स डिफेंड करत असताना भरुडी संघ आता या मॅच मध्ये पुढे. अजून देखील मी म्हणेन की टीम मुठवल संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकत आहे, बट त्यासाठी कुठे ना कुठे इथनं एक पार्टनरशिप बनवणं आणि जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आहेत कुमार आणि त्यांच्या समेत आता विशाल आपल्याला पाहायला मिळतील. या दोन्ही बॅटर्सना आता इथनं एक चांगली नॉक साकारावी लागेल, तेव्हा जाऊन या रन्स चेज होतील. धीम्या गतीचा बॉल होता, आडव्या बाटने फटका खेळलेत. अलॉंग द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट. सूरज भोईरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झाला. त्याच्यामध्ये आपण बघितलं की 3 विकेट्स आले, 2 चौकार आले. ऑल ओव्हर गोलंदाजी चांगली राहिली. आडव्या बॅटने फटका खेळले, ताकद किती आहे. बॉलला पाठवला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लंबी वे, इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर. बघा पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं ना 3 विकेट जरूर आले, बट रन्स देखील खर्च झाल्या 14. चांगली सुरुवात आपण दोन्ही बाजूंनी म्हणू शकतोय, कारण बघा 3 विकेट देखील अजयने काढले, त्यामध्ये काहीही शंका नाहीये. पण त्याच पलीकडे मुठवल संघाने 14 धावा देखील बनवल्या. चला फिल्डिंग लावून घ्या. बघा अंपायर्स देखील तीच गोष्ट आम्हाला सांगतात. जास्त वेळ खर्च होतोय टीम भरोडी. एकविरा चषक 2023 भव्य दिव्य पर्व असा या स्पर्धेचा ओपनिंग डे, पहिला दिवस. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. आणि आज दिवसभरामध्ये जर आपण विचार केला तर टेक्निकल इश्यू भरपूर सारे आले, पण त्यांच्यावरती देखील मात करून आम्ही पुन्हा एकदा आपण समालोचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या षटकामध्ये बनवलं गेलं 14. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दरम्यान कुमार तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. बघा अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे, कारण या मॅच मध्ये अजून देखील जे समीकरण बाकी आहे 18 चेंडू, माफी असू द्या, 18 चेंडू मध्ये अजून देखील इथनं आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 42 धावेंची आवश्यकता आहे. बघा इथं या 42 देखील बनवू शकतात. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की पार्टनरशिप येणं फार गरजेचं आहे, आणि ती गोष्ट आता बघा कुमारच्या बॅटमधनं एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कुमार येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस होता, स्लॉक करायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही ते देखील पाहावं लागेल. दरम्यान एक सिंगल इथनं कंप्लीट झाली. 22च्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. धाव फलक आता 15 वरती. लास्ट ओव्हर मध्ये कुमारच्या बॅटमधनं एक सिक्सर आला होता, आणि कुमार वर्सेस कुमारची ही बॅटल कशा प्रकारे इथनं दरम्यान ही बॅटल रंगेल, कारण
लाईन पाहावी लागेल, लाईन खराब, एक अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. बघा बॅटलमध्ये कुठे ना कुठे एका गोष्टीकडे फलंदाजांना देखील लक्ष ठेवावं लागेल, कारण बघा इथनं जे टोटल आहे 56 बनवायचे आहेत, म्हणजे प्रति षटकामागे कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं जास्त गरजेचं आहे. मग चेजिंग मध्ये ही गोष्ट भरपूरदा लक्षात ठेवावी लागते, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. दरम्यान एक चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने वळण घेताना दिसला. एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. धावफलक आता 17 वरती जाऊन पोहोचलाय. 56 हा जो चेज आहे ना, तो एखाद्या फलंदाजाच्या चांगल्या खेळीवरती जाऊन चेज होणार नाहीये. दोन्ही एंड्स कडून चांगली फलंदाजी होणं गरजेचं. फुल्डर लेन टाकलाय, ओळवला बॉल हवे मध्ये, फिल्डर पोहोचतायत आणि कॅच ड्रॉप. कल्पेश भोईर होते, एक चांगला फिल्डर होता, बट कॅच ड्रॉप झाली. ही कॅच आता किती माग ठरेल, कारण बघा अजून देखील सामना भरपूर बाकी आहे. कारण जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, विशाल आणि त्यांच्या समेत कुमार आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता भरपूर आहे, मोठे फटके ते खेळू शकतात. कुमारसाठी हा बॉल होता, चांगली डिलिव्हरी दरम्यान इथं पाहायला मिळाली. फुल्लर लेन टाकला गेला होता, इनर एज लागली आणि एक सिंगल रन दरम्यान इथं कंप्लीट केली जाईल. हा सामना देखील चांगला रंगेल याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण सध्याच्या घडीला मॅच मध्ये भरुडी संघ पुढे आहे, कारण या षटकामध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाहीये. ही महत्वपूर्ण गोष्ट. धावफलक 19, 3 विकेट आतापर्यंत गेलेत. मुठवल आणि भरुडीच्या बॅटल मध्ये इथनं बाजी कोण मारेल, कारण बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की स्पर्धा नॉकआउट असतात. पुढे जाण्यासाठी प्रत्येकी मॅच जिंकणं गरजेचं आहे. लोवर फुल टॉस होता, स्लॉक करायचा होता, बॅटच्या टॉप एंडला बॉल लागला, एक कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील परतले, 2 धावा देखील कंप्लीट होतील. बघा अशा मोमेंट वरती ना कधी कधी थोडं शांत होणं देखील गरजेचं असतं, कारण जास्त अग्रेशन मध्ये आपण भरपूरदा बघितलेलं आहे की टीमच्या माध्यमातून मिस्टेक होतात. 21 धावा धावफलकावरती. अजून देखील जर इक्वेशनचा विचार केला तर इथनं आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं जास्त गरजेचं झालं, कारण जर बाउंड्री आली तर कुठे ना कुठे प्रेशर थोडं कमी होईल. पुढचा बॉल, चांगली डिलिव्हरी दरम्यान इथनं आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांची देखील झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 21 वरती. बॉल शिल्लक आता 12 आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 35 धावांची अजून देखील आवश्यकता. याचे टीव्ही स्क्रीन वरती जो कटआउट तुम्ही पाहतायत, आमच्या साइड स्क्रीन वरती जो कटआउट आहे, फुल पॉवर एनर्जी बूम रिओ, जो आम्हाला खऱ्या अर्थाने पुरस्कृत केला गेला. प्रत्येकी मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येकी टीमला एनर्जी ड्रिंक दिले जातात. निलेशजी कोळी साहेबांच्या माध्यमातून हे आम्हाला स्पॉन्सर केले गेले, त्यांचा देखील विशेष आभार. कारण फार चांगली संकल्पना आहे की जो संघ सामना जिंकेल त्या संघाचा जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल त्याला तब्बल 12 एनर्जी ड्रिंक दरम्यान मॅन ऑफ द मॅच मध्ये दिल्या जातात. आणि आता जे समीकरण बाकी आहे, 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता प्रत्येकाला या 3ऱ्या षटकामध्ये. एक युवा गोलंदाज त्याच्यावरती आता विश्वास दाखवलाय, पण त्या विश्वासावरती आता तो खरा उतरेल का, कारण बघा सामना अजून भरपूर बाकी आहे. 12 मध्ये 35 देखील चेज होऊ शकतात. 2 चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, कुमार आणि त्यांच्या समेत विशाल आहेत. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. प्रतीकचा पहिला बॉल, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, वाईट बॉलचा इशारा. बघा जेव्हाही खऱ्या अर्थाने एक युवा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी उतरतो, त्या गोलंदाजासाठी मी एक गोष्ट नेहमी म्हणत असतो की ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी जाता, समोर किती मोठा फलंदाज असू द्या, त्या फलंदाजाचा विचार तुम्ही नका करू. तुमच्या माइंड मध्ये जो गेम प्लॅन चाललाय त्याला कशा प्रकारे आपण एक्झिक्यूट करू शकतो याचा विचार करणं ॲज अ यंग बॉलर गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला प्रतीकला देखील तीच गोष्ट करायची आहे. समोर कुमार सारखा एक चांगला बॅटर आहे, ते विसरता कुठे ना कुठे जो माइंड मध्ये प्लॅन आहे त्याला कशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. फुल्लर लेन समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, बॉल हवेमध्ये आणि बॉल बाउंड्रीला इशा बाहेर. कुमारच्या बॅट मध्ये येतोय हा ब्लास्ट, सिक्सर.
थोडास खऱ्या अर्थाने सांगायची गोष्ट झाली तर धैर्य इथनं दाखवावं लागेल, हिंमत थोडी आता करावी लागेल. कारण बघा हा फटका फार चांगला होता. फुलर लेन टाकला गेला समोरच्या दिशेने, हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. कुमारच्या बॅटमधनं हा सिक्सर. आणि या षटकाराने एक गोष्ट तर इथनं सांगून दिली की मॅच आम्ही जिंकू किंवा हरू ते तर आम्हाला देखील माहित नाहीये, बट लढाई इथनं फार चांगली होईल त्यामध्ये काही शंका नाहीये. आणखी नेट कुंडवला ऑन साइडला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक्सर. टीम भरोडी समोर देखील निर्माण झाला. कारण मी उल्लेख केला होता की दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, कुमार आणि विशाल. आणि त्यामध्ये स्पेशली कुमारचा जर आपण उल्लेख केला तर एक हार्ड हिटर बॅट्समन आणि सध्याच्या घडीला मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येतात. आता जे इक्वेशन बाकी आहे या मॅच मध्ये अजून देखील बघा 22 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून देखील संपला नाहीये. जर एखादी विकेट स्पेशली कुमारची विकेट जर इथनं काढली गेली ना तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. प्रतीकला अजून देखील खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचा प्रयत्न करायला हवाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. जितका बाउन्स कुठे ना कुठे एक्सपेक्ट केला होता बॅटरने तितका बाउन्स पाहायला मिळाला नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो समीकरण. बघा मॅच जशी जशी पुढे चालली आहे मॅच मध्ये रोमांचकता आणखी निर्माण होत चाललेली आहे. कारण अजून देखील बघा 22 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक असेल या मॅच मध्ये 9. हा बॉल सोडून दिला. बघा क्रिकेटच्या या पतलावरती खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारे चोरवाटा नाहीयेत. समोर जी समस्या येईल, अडचण येईल त्याला तुम्हाला सामोरी जावं लागेल, लढावं लागेल. आणि सध्याच्या घडीला ऍज अ यंग बॉलर प्रत्येकला देखील ती गोष्ट करायची आहे. बघा समस्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, बट खरा व्यक्ती तोच जो लढतो झगडतो. आणि आता लढायचा आहे. चांगली डिलिव्हरी हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही ते देखील पाहावं लागेल. लेग बायसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. धाव फलक एका धावेच्या मदतीने आता पुढे 36 वरती 8 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. बघा कुमारने तर सामना बनवला, पण अजून देखील बघा कार्य अधुरं आहे. 8 मध्ये अजून देखील 20 तर बनवायचे आहेत. आणि बघा या स्पर्धेचा आम्हाला नियम पोहोचवायचा आहे की जर मॅच टाय झाली तर काय, चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे या 20 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. फुलर लेंथ, चांगली डिलिव्हरी, अंडर प्रेशर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. फक्त एकच धाव इथनं घेतली गेली. 7 चेंडू आता 19 धावांची आवश्यकता. प्रतीकचं देखील आता कौतुक करावं लागेल. कारण बघा 2 मोठे फटके आल्यानंतर आपल्याला 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर आपण बघितलं तर एक सिंगल देखील आली. या गोष्टी गरजेच्या आहेत. चुका झाल्यानंतर त्या चुकांमधनं काहीतरी शिकणं देखील गरजेचं आहे. ऍज अ यंग बॉलर ती गोष्ट आपल्याला प्रतीककडून पाहायला मिळाली. 9 चेंडू 7. समोरच्या दिशेने फ्लॅट बॅटर स्ट्रोक, ताकद किती आहे. लॉंग ऑफला बीट करून हा बॉल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. तीन षटक समाप्त. 3 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. 41 चेंडू बाकी आहेत 6 आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील बनवायचे आहेत 15 धावा. काय लढत पाहायला मिळाली. बघा पहिलं षटक आपण बघितलं, अजय पाटीलची हॅट्रिक आली. असं वाटलं की कुठे ना कुठे या मॅच मध्ये टीम भरोडी फार वेगाने पुढे चाललेली आहे. बट त्यानंतर कुमारचा पलटवार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या कुमारच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण बघितले 3 मोठे फटके, 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. काय बॅटिंग कुमारने गेली इंडिव्हिज्युअली. तो आतापर्यंत खेळतोय, नॉट आउट आहे. 9 चेंडू फेस केला, 28 धावा इंडिव्हिज्युअल. क्या बात आहे. या चेस मध्ये बघा लढाई त्याने केली.
बट या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल अजून हा देखील प्रश्नच आहे, कारण अजून देखील 6 चेंडू शिल्लक असतील आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील बनवायच्या आहेत धावा. 15 15. धनंजय पाटील या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी हा धनंजय येतात, बट प्रेशर तर गोलंदाजावरती देखील आहे. सहा चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामना फार चांगला रंगला, पण अजून देखील प्रश्न की इथनं जिंकेल कोण आणि पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल कोण. 6 चेंडू 15 अंतिम षटक. धनंजय पाटील बॉलिंग मार्क वरती समोर असेल विशाल. फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे लावले गेले ऑन साइडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईन वरती. धनंजयचा पहिलाच बॉल अडव्या बाटने फटका खेळायचा होता. आउटफील्ड मध्ये बॉल, फिल्डर पोहोचतात वेगाने, सिंगल कंप्लीट आणि फक्त एक सिंगलच रन घेतली, कारण स्ट्राईक हवी होती बॅटर कुमारला. ज्या कुमारने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये एक अशा अपेक्षा फुंकली, ज्याने फार चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली. 9 चेंडू फेस केले, 28 धाब्यांवरती तो देखील खेळतोय. पण अजून देखील बघा सामना भरपूर बाकी आहे, कारण 5 चेंडू अजून देखील 14 धावांची आवश्यकता. इथे 5 मध्ये 14 चेज होतील की डिफेंड होतील. इथं धनंजय पाटील बाजी मारतील की कुमार बाजी मारतील. इथं जिंकेल भरुडी की जिंकेल मुठवल. भरपूर सारे प्रश्न, या प्रश्नांची उत्तर दरम्यान येणारे 5 चेंडू आपल्याला देऊन जातील. दरम्यान ज्याप्रमाणे रिॲक्शन आला, बॅटचा साऊंड देखील आला होता, अपॉर्च्युनिटी जरूर होती, बट एक कठीण कॅच ड्रॉप. 4 मध्ये आता आवश्यकता आहे 14 धावांची आणि कुमार मध्ये क्षमता आहे की तो 14 इतना बनवू शकतो. पुढचा बॉल बाउंड्रीची आवश्यकता. आडव्या बाटने फटका खेळले, तुमचा हा फटका फुल अँड पॉवरफुल ओव्हरहिट सिक्सर. बात आहे, काय सामना सुरू आहे. जबरदस्त फटका आला कुमारच्या बॅट मधनं. कुमारची ही लढाई बघा, 11 चेंडू मध्ये 34 वरती नॉट आउट खेळतोय. 1 मॅन आर्मी. 3 चेंडू आता 8 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय खेळ राहिला कुमारचा. हा निकाल आता मुठवल संघाच्या बाजूने जाईल की नाही जाईल तो नंतरचा प्रश्न, पण सध्याच्या घडीला जी फाईट कुमारने केली अगदी कौतुकास पात्र आहे. त्याची फलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हीच तर जिद्द आयुष्यामध्ये हवी आहे ना, की आपल्या नशिबामध्ये पराभव येवो किंवा जिद्द, पराभव येवो किंवा विजय येवो, बट आपले प्रयत्न इतके चांगले असले पाहिजेत ना की विरोधकाने देखील आपल्यासाठी ताल्या वाजवल्या पाहिजेत. आणि सध्याच्या घडीला ती लढाई कुमारने लढली. 3 चेंडू 8. अजून देखील मी म्हणेन एखादी विकेट, एखादा डॉट बॉल टीम भरुडी मॅच मध्ये वापस येऊ शकते. फुलर लेंथ अपील केली गेली आणि एक्झॅक्टली घडलं काय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. 2 चेंडू आवश्यकता. कारण बघा कुमार ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता, स्ट्राईक जर स्वतःवरती ठेवली असती तर चांगलं असतं. बघा अशा मोमेंट वरती असे निर्णय घ्यावे लागतात, कारण आपण इंडियन टीम साठी अनेक वर्ष MSD ला असे निर्णय घेताना बघितलेला आहे की अशा क्षणावरती ते स्ट्राईक कधी नाही सोडत. स्वतःवरती स्वतःच्या अबिलिटीजला बॅक करतात, स्ट्रेंथला बॅक करतात आणि अशा मोमेंट वरती कुमारला देखील ते करायला हवं होतं. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट करणं आता ते चुकीचं ठरलं. कारण बघा जर या बॉल वरती 2 किंवा बाउंड्री नाही आली तर हा सामना या चरणावरती समाप्त होऊन जाईल टीम मुठवल साठी. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता, कारण चेसिंग कंपल्सरी आहे
8 धावा बनवाव्याच लागतील. 2 मध्ये 8. पुढचा बॉल, बॅटची कडा लागली आहे. बॉल हवे मध्ये. फिल्डर फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली गेली आणि कॅच नाहीये. या कॅचनं जवळ जवळ या मॅचचा रिझल्ट डिसाइड केलाय. कारण आता समीकरण शिल्लक आहे या मॅच मध्ये 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. मनामध्ये देखील ती गोष्ट चालली असेल, ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही नक्कीच केला होता की एका धावेसाठी स्ट्राईक सोडणं हे योग्य होतं की अयोग्य. कारण बघा या मोमेंट मध्ये, या इनिंग मध्ये एकमेव फलंदाज असा आहे ज्याच्या फलंदाजीच्या जोरावरती या मॅच मध्ये लढली टीम उठवल म्हणजे तो फलंदाज कुमार. आणि या चरणावरती कुमारचं स्ट्रायकिंग एंड वरती थांबणं जास्त गरजेचं होतं, पण तसं काही घडलं नाहीये. आता 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सिक्सर जरी आला तरी सुद्धा जिंकेल टीम भरोडी. एखादा वाईट गेला त्यानंतर देखील सिक्सर गेला तरी सुद्धा जिंकेल टीम भरोडी. चेसिंग कंपल्सरी आहे. आता प्रेशर पूर्णपणे जर आपण विचार केला तर फलंदाजावरती. 1 चेंडू 8 शेवटचा बॉल आणि या बॉल सोबत सामना समाप्त. सामना दरम्यान इथनं जिंकलाय